नमस्कार. ज्यांच्या विचारांनी अखंड भारत प्रकाशमय झाला, त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. तुम्हालाही या जयंतीला असं भाषण करायचं आहे, जे ऐकून संपूर्ण सभा शांत होईल. तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक अत्यंत प्रभावी आणि दमदार मराठी भाषण. जय भीम. आम्ही घेऊन आलोय मराठी शाळा YouTube चॅनलवर शाळा, कॉलेज किंवा इतर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त उत्तम भाषण कसं करावं, हे आज आपण पाहणार तर आहोतच, सोबत तुम्हाला एक खास ऑफर देखील आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आणि नक्की पहा. काय तुम्हाला माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ताकद काय होती? आजच्या या भाषणातून आपण तेच मांडणार आहोत आणि हे भाषण फक्त शब्द नाही तर एक प्रेरणा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे भाषण संपूर्ण लेखी स्वरूपात म्हणजेच PDF स्वरूपात कसं मिळवायचं आहे, हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया भाषणाला. आणि मित्रांनो, या भाषणाचा संपूर्ण PDF तुम्हाला मिळणार आहे फक्त 199 मध्ये. तुम्हाला तो परचेज करायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. प्रिंट काढायचा आहे, भाषणाची तयारी करायची आहे आणि व्यासपीठ गाजवून द्यायचं आहे. चला तर मित्रांनो, आधी आपण संपूर्ण भाषण ऐकूया. आवडलं तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. नक्कीच परचेज करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. एका सहलीला काही मुलं एका जुन्या भक्कम किल्ल्याच्या पायाशी उभी होती. एक मुलगा म्हणाला, "हा किल्ला किती अजेय आहे ना, याला कोणीच झुकवू शकलं नसतं." तेव्हा तिथे असलेला एक वृद्ध गृहस्थ हसले आणि म्हणाले, "बाळा, दगडांच्या या किल्ल्यापेक्षाही अजेय असा एक किल्ला असतो. तो म्हणजे माणसाचा स्वाभिमान आणि निश्चय." 100 वर्षापूर्वी एका लहान बालकाने विषमतेच्या आणि अन्यायाविरुद्ध वादळात असाच एक अभेद्य किल्ला उभारला आणि ज्याला ना तोफांच्या गोळ्यांनी छेदता आलं, ना जगातील कोणत्याही सत्तेला झुकवता आलं. ते बालक म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर. "कळसा परी झळाळले अथांग तुझे ज्ञान, अन अन्यायाविरुद्ध पेटले तुझे अभेद्य प्राण. तू रोखले वादळ, तू थोपवले तुफान, भीमा तुझ्यामुळेच या देशाला लाभले संविधान." सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग, येथे जमलेल्या माझ्या तमाम वाघिनींनो आणि वाघांनो, आजचा तो दिवस आहे जेव्हा काळजाचा थरकाप उडवणाऱ्या विषमतेच्या अंधाराला चिरून एक सूर्यास्त नाही तर सूर्योदय झाला होता. आज जयंती आहे त्या महापुरुषाची, ज्यांच्या नुसत्या नावाने जुलमी सत्ताधीशांच्या उरात थडकी भरत असे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ नाव नसून तो एक पेटलेला अंगार आहे. ज्या काळात रस्ते अडवले जायचे, पाणी नाकारलं जायचं, सावलीचीही विटंबना व्हायची, अशा काळात एका वाघाने डरकाळी फोडली. त्यांनी तलवार नाही तर कलमांच्या तलवारीने इतिहास लिहिला. त्यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मंत्र दिला, की अख्खी दुनिया हादरली. भीमरावांच्या गुलामीच्या बेड्या आपल्या ज्ञानाच्या तेजाने तोडून टाकल्या. आज आपण जे ताठमानेने जगत आहोत ते केवळ आणि केवळ त्या महामानवाच्या पुण्याईमुळे. अशा या क्रांतीसूर्याला, महाप्रज्ञावंताला आणि भारतीय संविधानाच्या शिल्पकाराला माझा कोटी कोटी प्रणाम. क्रांतीचा हा सूर्य तळपे, गरजतो हा भीमराव, अन्यायाचे तट ढासळले, असा उमटला त्यांचा ठसा. ज्यांच्या एका ललकारीने काळजाचा थरकाप उडे, नवा इतिहास घडवण्याला वाघाचे हे पाऊल पडे. चिका संघटित व्हा, संघर्षाचा मंत्र दिला, अशा त्या भीमाच्या चरणी झुकतो हा महाराष्ट्र सारा, झुकतो हा महाराष्ट्र सारा. रणरणत ऊन होतं. साताऱ्याच्या त्या धुळकट रस्त्यावरून 9 वर्षाचा एक बालक आपल्या भावांसोबत चालला होता. गळा सुकला होता, जिभेला कोरड पडली होती आणि डोळ्यासमोर अंधारी येत होती. समोर एक पाण्याचा हौद दिसला. तहानेने व्याकुळ झालेला तो बालक धावत पाण्याचा थेंब घेण्यासाठी पुढे सरसावला, पण अचानक एका करड्या आवाजाने आभाळ फाटल्यासारखं झालं. "थांब, खाली हो." स्टेशन मास्तरांचा तो ओरडा एखाद्या तलवारीसारखा काळजाला लागला. का? कारण तो बालक अस्पृश्य होता. ज्या पाण्याचा अधिकार पशुपक्ष्यांना होता, तो अधिकार त्या लहान या भीमाला नाकारला गेला. भर उन्हात तहानलेला तो बालक तिथेच कोपऱ्यात बसून राहिला. डोळ्यातून पाणी आणलं नाही, तर डोळ्यात अंगार फुलला. त्याच वेळी त्यांनी एक बैलगाडी भाड्याने घेतली. पण गाडीवानला जेव्हा समजलं ही मुलं कोण आहेत, तेव्हा त्यांनी गाडीतून उडी मारली. "तुमची सावली पडली तर माझा धर्म भ्रष्ट होईल," असं म्हणत त्यांनी गाडी हाकायला नकार दिला. आणि इथूनच एका महामानवाचा जन्माचा प्रवास सुरू झाला. त्या 9 वर्षाच्या भीमाने रडत न बसता हातात बैलगाडीचे व्यसन घेतले आणि भर उन्हात ती स्वतः गाडी हाकायला घेतली. ते केवळ बैलगाडी हाकत नव्हते, तर त्या गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठी भविष्यातील क्रांतीचा रथ हाकत होते. त्या दिवशी त्या बालकाच्या मनात एकच विचार आला, "जर हे जग मला पाण्याचा एक थेंब देऊ शकत नसेल, तर मी एवढा समर्थ बनेन की या कोट्यावधी लोकांसाठी हक्काचा महासागर उभा करेन." हीच ती जिद्द ज्याने पुढे जाऊन चवदार तळ्याचा इतिहास घडवला आणि चवताळलेल्या वाघासारखा हा भीम गरजला. अहो जिद्द कोणाला म्हणतात? जिद्द कोणाला म्हणतात? जिद्द म्हणजे ती जी शून्यातून विश्व निर्माण करते. जेव्हा जगाने त्यांना रस्ता नाकारला, तेव्हा त्यांनी स्वतःचा मार्ग स्वतःच कोरला. ही साधीसुधी चिकाटी नव्हती, तर ती एका चवताळलेल्या वाघाची जिद्द होती.
ज्या वयात मुलं खेळण्याशी खेळतात, त्या वयात भीम ज्ञानाच्या पुस्तकाशी खेळत होते. 18-18 तास अभ्यासाच्या खुर्चीला स्वतःला खिळून ठेवणारा तो परिश्रम पहा. लंडनच्या कडाक्याच्या थंडीत पोटाला चिमटा देऊन केवळ 1 पाव आणि कपभर चहावर त्यांनी संपूर्ण जगातील सर्वोच्च पदव्या मिळविल्या. तो क्रांतीसूर्य म्हणजेच आमचे आदरणीय भीमराव. त्यांच्याकडे तलवारी नव्हत्या, त्यांच्याकडे तोफा नव्हत्या, त्यांच्याकडे होतं ज्ञानाचं अस्त्र. त्या कोलंबिया विद्यापीठाच्या 8 वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी केवळ 2 वर्षात पूर्ण केला. पराक्रम आजही जगाला अचंबित करतो. बाबासाहेबांनी दाखवून दिलं, की जर तुमच्याकडे चिकाटी असेल, तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही. त्यांनी रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला आणि देशाला असं संविधान दिलं, ज्याने गुलामालाही राजा बनवण्याची ताकद दिली. हे सगळं शक्य होतं तर केवळ अफाट विद्वत्तेमुळे आणि न थकणाऱ्या परिश्रमामुळे. नसानसात ज्यांच्या दौडते हे शौर्य अन अभिमान, अफाट यांचे कष्ट अन अथांग त्यांचे ज्ञान. शून्यातून ज्यांनी विश्वाचा डोलारा हा पेलला, असा भीम अख्ख्या जगाला नडला, अशा भीम अख्ख्या जगाला भेटला. मित्रांनो, ज्या वाघाने जगाला ज्ञानाचा मार्ग दाखवला, त्या वाघाला घडवणारे हात म्हणजे त्यांचे वडील सुभेदार रामजी मालोजी संकपाळ आणि मातोश्री भीमाबाई. रामजी बाबा स्वतः लष्करात सुभेदार होते. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ठाऊक होते. जेव्हा समाजाने भीमरावांना शाळेच्या बाहेर बसवले, तेव्हा रामजी बाबांनी हार मानली नाही. त्यांनी आपल्या मुलाला सांगितले, "भीमा, तुझी जागा शाळेच्या बाहेर नाही, तर या जगाच्या शिखरावर आहे." भीमाबाईंनी अत्यंत गरिबीत संकटाशी 2 हात करत आपल्या मुलाला जपले. आई-वडिलांनी आपल्या पोटाला चिमटा घेतला, पण भीमाच्या हातातली पाटी आणि लेखणी कधीच सुटू दिली नाही. रामजी बाबांनी आपल्या तुटपुंज्या पेन्शनमधून भीमरावांसाठी पुस्तके विकत घेतली. रात्रीच्या वेळी जेव्हा दिवा नसायचा, तेव्हा ते स्वतः तेल आणून कंदील पेटवून भीमाच्या अभ्यासाला साथ द्यायचे. ही केवळ माया नव्हती, तर तो एक यज्ञ होता. एक महान क्रांतीला जन्म देण्यासाठी आई-वडिलांनी सोसलेला तो वनवास होता. आज आपण जो विद्वत्तेचा हिमालय पाहतो, त्याचा पाया त्या माऊलीच्या संस्कारांनी आणि पित्याच्या कष्टांनी रचला गेला आहे. कष्ट सोसले पित्याने, मातेने आधार दिला, त्यामध्येच फुलला ज्ञानाचा हा अंकुर सारा. रामजींच्या जिद्दीने हा भीम घडला महान, भीमाईच्या कुशीतून जन्मले भारताचे संविधान, भारताचे संविधान. मित्रांनो, ज्यांच्या हातात कधी काळी पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, त्यांच्या हाताने नियतीने संपूर्ण देशाचे भविष्य लिहिणारी लेखणी दिली. हे केवळ आणि केवळ त्या अथांग ज्ञानामुळे शक्य झालं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ पदवीधर नव्हते, तर ज्ञानाचे प्रतीक होते. ज्या कोलंबिया विद्यापीठात प्रवेश मिळवणे हे आजही जगातील तरुणांचे स्वप्न असते, तिथे या वाघाने अवघ्या 2 वर्षात 8 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून जगाला चकित केले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवली आणि अशी पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. त्यांच्या कपाटात 50,000हून अधिक पुस्तके होती. राजगृह हे त्यांचे घर नसून ते ज्ञानाचे देऊळ होते. जेव्हा लोक सुखाची स्वप्ने पाहत असत, तेव्हा बाबासाहेब लंडनच्या ग्रंथालयात शेवटचे पान उलटत असत. त्यांनी दाखवून दिले की शस्त्राने क्रांती होत नाही, तर मस्तक सुधारल्याने क्रांती होते. त्यांनी दिलेला शिक्का संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र आजही प्रत्येक तरुणाईच्या नसानसात सळसळणारा आहे. नसे तलवारीची धार, नसे तोफेचा तो गोळा, भीमाच्या कलमाचा वार ठरला शत्रूचा काळ सोहळा. अथांग विद्या, अफाट कष्ट हाच त्यांचा बाणा, जगाच्या पाठीवर गाजला ज्ञानाचा हा हिमालयाचा कणा, हिमालयाचा कणा. मित्रांनो, विचार करा, भारत स्वतंत्र झाला होता, पण देश चालवायचा कसा? शेकडो जाती, हजारो भाषा आणि विषमतेच्या पोखरलेला हा समाज एका सूत्रात बांधायचा कसा? हे आव्हान हिमालयापेक्षाही मोठं होतं आणि हे शिवधनुष्य पेलण्यासाठी उभा असलेला तो ज्ञानाचा महामेरू म्हणजेच माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संविधान मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते, पण नियतीचा खेळ पहा. कोणी आजारी पडले, कोणी राजीनामा दिला, तर कोणी परदेशी गेले. संपूर्ण देशाचा भार एकट्या भीमरावांनी आपल्या खांद्यावर जबाबदारीने घेतला. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस हा वाघ अहोरात्र झुंजत राहिला. प्रकृती साथ देत नव्हती, डोळ्यात झोप नव्हती, पण काळजात मात्र नव्या भारताचे स्वप्न धडधडत होते. त्यांनी जगातील 60 देशांच्या संविधानाचा अभ्यास केला. जेव्हा संसदेत उभे राहायचे, तेव्हा त्यांचे शब्द म्हणजे तोफेचे गोळे वाटायचे. भल्या भल्या विद्वान विरोधकांची बोलती बंद व्हायची. ज्या हातांनी शाळेत पाणी पिण्याचा अधिकार नाकारला होता, त्याच हातांनी देशातील करोडो जनतेच्या न्यायाने स्वातंत्र्याचे नशीब लिहिले. ते केवळ पुस्तक नव्हते, तर विषमतेच्या छाताडावर मारलेला ज्ञानाचा प्रहार होता. 395 कलमे, 8 परिशिष्ट लिहून जेव्हा हा भीमराव बाहेर पडले, तेव्हा या जगाने मान्य केलं की हा केवळ माणूस नाही, तर हा आधुनिक भारताचा निर्माता आहे. नसे तलवार हाती, नसे ढाल हाती, लेखणीच्या धारेने बदलला हा देशाचा काळ. शून्यातून ज्यांनी हे विश्व सजवले, कोटी कोटी गरिबांना सन्मानाने जगवले. ना घेतली विश्रांती कधी, ना थकले त्यांचे पाय, भीमाच्या त्या कष्टांनी सांगावी गाथा काय.
रात्र-रात्र जागून ज्यांनी भविष्य देशाचे विणले, अशा महामानवाचे उपकार या मातीने कधीच न विसरावे, कधीच न विसरावे. मित्रांनो, जेव्हा संविधान लिहून पूर्ण झाले, तेव्हा अनेकांनी विचारले, "बाबासाहेब, हे संविधान म्हणजे नक्की काय हो?" तेव्हा महामानवाने हे उत्तर दिले. आजही प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच उभे करण्यासारखे ते उत्तर होते. बाबासाहेब म्हणाले, "संविधान हे केवळ वकिलांचे दस्तऐवज नाही, तर या देशातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनाचे आणि आत्म्याचे साधन आहे." त्यांच्यासाठी संविधान म्हणजे केवळ कागदावरची कलमे नव्हती. संविधान म्हणजे बाबासाहेबांच्या मते समता, बंधुता आणि स्वातंत्र्य यांचा उत्तम संगम. त्यांनी स्पष्ट सांगितले होते, की "मी संविधान केवळ राज्य चालवण्यासाठी लिहित नाही, तर या देशातील शेवटच्या माणसाला राजा बनवण्यासाठी लिहिले आहे." त्या ज्या हातांना काही स्पर्श करणे पाप मानले जायचे, त्या हातांना संविधान, मतदानाचा अधिकार देऊन सत्ताधीशांना झुकवण्याची ताकद दिली. हेच बाबासाहेबांचे संविधानाचे खरे विश्वरूप आहे. गुलामाचा केला राजा, संविधानाचे हे वरदान आहे. समता आणि न्यायाचे उभे केले हे महान अधिष्ठान आहे. भीमाचे हे कलम म्हणजे अन्यायावरचा वार आहे. हेच आमचे दैवत, हाच आमचा आधार आहे. मित्रांनो, एकदा बाबासाहेब एका सभेला संबोधित करत होते. जनसमुदाय उत्साहात होता. पण काहींच्या मनात प्रश्न होता, "बाबासाहेब, तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य दिलं, पण त्या संविधानाचे एवढे निर्बंध का घातले?" तेव्हा बाबासाहेबांनी आकाशाकडे बोट दाखवलं. तिकडे एक पतंग वाऱ्याशी झुंज देत उडत होता. बाबासाहेब म्हणाले, "पतंग पहा, तो मुक्तपणे उंच जातोय, ढगांना स्पर्श करतोय. तुम्हाला काय वाटतं? तो स्वतःच्या जोरावर उडतोय का?" लोक म्हणाले, "हो साहेब." तेव्हा बाबासाहेबांनी करारी आवाजात गरजले, "नाही, त्या पतंगाच्या मागे एक दोरी आहे, जी जमिनीवर एका व्यक्तीच्या हातात आहे. जोपर्यंत दोरी त्या पतंगाला बांधलेली आहे, तोपर्यंत त्या वाऱ्याच्या विळख्या वाचून तो उंच उडू शकतो. जर आपण विचार केला, की ही दोरी पतंगाला रोखून धरते, तर कापून टाकली तर काय होईल? दोरी तुटल्यावर तो पतंग काही क्षण अजून उंच जाईल, पण पुढच्याच क्षणी तो दिशाहीन होऊन खाली कोसळेल आणि फाटून जाईल." बाबासाहेबांनी तेव्हा सर्वांच्या डोळ्यात डोळे घालून सांगितले, "हे संविधान म्हणजे त्या पतंगाची दोरी आहे. पतंग तुम्हाला स्वातंत्र्य आणि दोरी तुम्हाला संविधानाचा कायदा. जोपर्यंत आपण स्वातंत्र्य या कायद्याच्या दोरीने बांधलेले आहे, तोपर्यंत हा देश संपूर्णपणे सुरक्षित आहे आणि प्रगतीच्या शिखरावर तो ओढू शकतो. जर आपण ही दोरी तोडली, तर आपण आपलं स्वातंत्र्य मातीत मिसळायला वेळ लावणार नाही." हीच त्यांची दूरदृष्टी होते, ज्याने देशाला स्वैराचारापासून वाचवून शिस्तबद्ध लोकशाही दिली. स्वातंत्र्याचा हा पतंग संविधानाच्या दोरीवर झेप घेई आकाशी, अन्यायाला मोडीत काढत थरांवर थर. शिस्त अन कायद्याची ज्यांनी विणली ही वीण, त्या भीमाच्या चरणी नतमस्तक होईल हा सारा देश, हा सारा देश. मित्रांनो, जेव्हा बाबासाहेबांच्या उत्तुंग यशाचा विचार करतो, तेव्हा यशाच्या मागे असलेल्या त्या त्यागमूर्तीला आपण कधीच विसरायला नको. त्या त्यागमूर्ती म्हणजेच माता रमाई. अहो, ज्या काळात बाबासाहेब 7 समुद्रापार ज्ञानाचा महासागर पिण्यासाठी गेले होते, त्या काळात मागे उभे राहून रमाईंनी जे दुःख सोसलं, ते ऐकलं की पाषाणालाही पाझर फुटेल. अंगावर धड साडी नव्हती, पोटाला पुरेसं अन्न नव्हतं. घरातील चूल पेटवण्यासाठी कधी त्यांना शेण गोळा करावं लागायचं. गोवऱ्या आपल्या थापल्या आणि स्वतःशी उपाशी राहून आपल्या मुलांचा सांभाळ केला. रमाईंनी आपल्या 4 अपत्यांना एकामागोमाग देवाघरी जाताना पाहिलं. आईचं काळीज ते किती रडलं असेल. पण जेव्हा बाबासाहेब परत आले, तेव्हा या वीर पत्नीने आपल्या डोळ्यातले अश्रू लपवले. का? कारण तिने जाणलं होतं, माझी 4 मुलं मेली तरी चालतील, पण माझा साहेब या जगाला पाहिजे, कारण तो देशातील करोडो लेकरांचा बाप होणार आहे. बाबासाहेबांनी एकदा म्हणाले, "मी जे काही केलं ते केवळ रमामुळे केलं." बाबासाहेबांच्या भीम होण्यामागे रमाईंचे हे हिमालयीन धैर्य आणि शांत संयम होतं. जर रमाईंनी घराचा गाडा ओढला नसता, तर या देशाला ज्ञानाचा हा सूर्य, हा कोहिनूर कधीच मिळाला नसता. म्हणून बाबासाहेबांच्या प्रत्येक संघर्षात रमाईचं नाव सोन्याच्या अक्षरांनी लिहिलं गेलंच पाहिजे आणि लिहिलेलं आहे सुद्धा. सोसले दुःख अपार पण कधी हार नाही मानली, भीमाच्या त्या क्रांतीला जिने आपली माया दिली. स्वतः जळून कष्टात जिने प्रकाशाचा मार्ग दाखवला, अशा त्या रमाई माऊलीच्या चरणी हा महाराष्ट्र झुकला. मित्रांनो, विचार करा, ज्या महामानवाने करोडो करोडो लोकांच्या लेकरांना शिक्षणाचा आणि मानाचा अधिकार दिला, त्या महामानवाच्या स्वतःच्या घरात मात्र मरणाचं तांडव सुरू होतं. बाबासाहेबांनी, माता रमाईंनी 5 अपत्य झाली, गंगाधर, रमेश, इंदू आणि राजरत्न. नियती इतकी कठोर होती, की गरिबी आणि उपचाराभावी एकामागोमाग एक अशी 4 फुलं कोमेजून गेली. त्या काळोखात केवळ एकच दिवा तेवत राहिला, तो म्हणजे यशवंत, ज्याला आपण प्रेमाने भैय्यासाहेब आंबेडकर असे म्हणतो. जेव्हा राजरत्न या लहानग्या मुलाचा मृत्यू झाला, तेव्हा बाबासाहेब अमेरिकेत होते.
रमाई एकट्या होता. त्या एका मुलाला वाचवण्यासाठी त्या माऊलीने स्वतःच्या काळजावर दगड ठेवला. यशवंतराव हे बाबासाहेबांच्या संघर्षाचे एकमेव जिवंत साक्षीदार होते. वडिलांनी जेव्हा त्यांच्या घराचा त्याग करून समाजासाठी स्वतःला झोकून दिलं, तेव्हा हा मुलगा आपल्या आईची सावली बनून उभा राहिला. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर जेव्हा अख्खा समाज पोरका झाला, तेव्हा याच यशवंतरावांनी वडिलांच्या क्रांतीची मशाल आपल्या हातात घेतली. त्यांनी भारतीय बौद्ध महासभेची धुरा सांभाळली आणि धम्मचक्र परिवर्तनाचे कार्य पुढे नेले. आज त्यांचाच वारसा त्यांचे पुत्र ताठमानेने चालवत आहेत. एका बाजूला अथांग न्याय आणि दुसऱ्या बाजूला असीम त्याग, अशा या महान वंशाचा वारसा आजही महाराष्ट्राच्या मातीत क्रांतीची गाणी गात आहे. चार चिमण्या उडून गेल्या, उरला एकच छावा, बापाच्या त्या क्रांतीचा ज्याने मांडला नवा दावा. यशवंताच्या रूपाने भीमाचा वारसा आज या जगाला मिळाला, आज या जगाला मिळाला. मित्रांनो, ज्या हातांनी जगातील सर्वात मोठं संविधान लिहिलं, त्या हातांनी केवळ कायदा लिहिला नाही, तर एका नव्या भारताचं स्वप्न कोरलं. बाबासाहेबांनी असा भारत हवा होता, जिथे माणूस माणसाचा वैरी नसेल, तर धर्माच्या आणि जातीच्या भिंती पाडून प्रत्येकजण एकमेकाचा बंधू म्हणून उभा राहील. त्यांचं स्वप्न होतं समता, ममता आणि मानवता. ते म्हणायचे, "मला असा भारत हवाय, जिथे मंदिर, मशिदीपेक्षा जास्त महत्त्व शाळांना आणि वाचनालयांना दिलं जाईल." असा देश त्यांना घडवायचा होता, जिथे स्त्री ही अबला नसून शिक्षित होऊन या देशाचं नेतृत्व करेल. बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलं आणि अशा भारताचं, जिथे गरिबाच्या पोरालाही श्रीमंताच्या पोराइतकंच शिक्षणाचं आणि प्रगतीचं दार उघडं असेल. ते म्हणायचे, "स्वातंत्र्य म्हणजे केवळ ब्रिटिशांना हाकलून लावणं नाही, तर स्वतःच्या मनातील गुलामी आणि अंधश्रद्धा गाडून टाकणं म्हणजे खरे स्वातंत्र्य होय." आज आपण हे संविधान पाहतो. केवळ पुस्तक नाही, तर ते बाबासाहेबांच्या स्वप्नातील प्रबुद्ध भारताचा नकाशा आहे. त्यांनी आपल्याला दिलेला "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा मंत्र आजही त्या स्वप्नाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. समता, बंधुता, न्यायाचा त्यांनी रचला पाया, अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांनी दिला मंत्र. अशा स्वप्नातील भारताचा तो शिल्पकार महान, ज्यांच्यामुळे झळकला तिरंगा जगविख्यात अन छान. मित्रांनो, 6 डिसेंबर 1956 ची ती पहाट. जेव्हा संपूर्ण देश गाढ झोपेत होता, तेव्हा या क्रांतिसूर्याचा अस्त झाला. ज्या शरीराने अहोरात्र समाजासाठी कष्ट सोसले, त्या डोळ्यात कोट्यावधींचे डोळ्यातील अश्रू पुसले, ते डोळे कायमचे मिटले. दिल्लीच्या 21 अलीपूर रोडवर हा भीमराव शांत निजला होता. पण हा केवळ मृत्यू नव्हता, तर ते महापरिनिर्वाण होते. अहो, चैत्यभूमीवर जेव्हा जनसागर उसळला, तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. काळजात बाबासाहेबांचा अंगार होता आणि बाबासाहेब गेले, पण जाताना आपल्याला पोरकं करून गेले नाहीत, तर त्यांनी आपल्या हातात संविधानाचं शस्त्र दिलं, आपल्या मस्तकात ज्ञानाची मशाल दिली आणि आपल्या रक्तात स्वाभिमानाची वीज भरली. लोक म्हणतात बाबासाहेब आता नाहीत, पण मी म्हणतो जोपर्यंत आकाशात सूर्य आणि चंद्र आहेत, जोपर्यंत या देशाची लोकशाही जिवंत आहे, जोपर्यंत एखादा शोषित माणूस ताठ मानेने जगतोय, तोपर्यंत भीमराव जिवंत आहेत. ते मरत नाहीत, कारण त्यांचे विचार कधीच मरत नसतात. आज आपण हीच शपथ घेऊया, की बाबासाहेबांनी दिलेलं हे समतेचं आणि प्रगतीचं वारं आपण कधीच विझू द्यायला नको. त्यांच्या स्वप्नातील प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी आपण अहोरात्र मेहनत करूया. अशा या विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझे कोटी कोटी प्रणाम. देह गेला तरी विचार आजही तळपतात. भीमाच्या त्या क्रांतीने नवे मार्ग उमटतात. शून्यातून ज्यांनी हे विश्व सजविले, त्या भीमाचे उपकार या मातीने काळजात जपले. एकच साहेब, बाबासाहेब. मित्रांनो मित्रांनो, आजच्या या धकाधकीच्या आणि विज्ञानाच्या युगात बाबासाहेबांचे विचार केवळ इतिहास नाहीत, तर ते भविष्यातील संकटावर मात करण्याचे ब्रह्मास्त्र आहेत. आज हे जग तंत्रज्ञानामुळे जवळ आलंय, पण माणसांची मनं लांब जात आहेत. आज जातीच्या आणि धर्माच्या नावावर पुन्हा एकदा भिंती उभ्या केल्या जात आहेत. अशा वेळी आपली सर्वात मोठी जबाबदारी काय असेल? जबाबदारी आहे संविधान रक्षण करण्याचं. बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला, तो विकण्यासाठी नाही, तर तो राजा निवडण्यासाठी दिला. ज्यांनी आपल्याला शिक्षण दिलं, ते केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी नाही, तर समाजातील अंधार दूर करण्यासाठी दिलं. आजची पिढी जेव्हा मोबाईलमध्ये हरवून जाते, तेव्हा आठवावं, की ज्या वयात आपण रील्स पाहतोय, त्या वयात भीमरावांनी कोलंबिया विद्यापीठात ज्ञानाचा डोंगर सर केला होता. आमची जबाबदारी आहे, की आपण केवळ भक्त बनून राहू नये, तर आपण विचारवंत बनावं. आम्ही रडणारे नाही, तर लढणारे बनावं. समाजात जिथे कुठे अन्याय होईल, तिथे संविधानाची ढाल घेऊन आपण उभे राहावं. बाबासाहेबांनी दिलेली "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा मंत्र केवळ भिंतीवर लिहिण्यासाठी नाही, तर तो काळजात कोरून आचरणात आणण्यासाठी आहे. चला, आज आपण शपथ घेऊया, की आम्ही जातीपातीच्या भिंती पाडू, ज्ञानाचा दिवा लावू आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातील प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी स्वतःला झोकून देऊ. कारण आज शांत बसलो, तर इतिहास आम्हाला कधीच माफ करणार नाही. नकोत नुसत्या घोषणा आणि कृतीचा वेळ आहे. नकोत नुसत्या घोषणा, आता कृतींचा वेळ आहे. भीमाच्या त्या स्वप्नांना कष्टाची मेळ आहे. जाती धर्माच्या पलीकडे माणुसकी जपूया. भारताच्या वैभवाला चला शिखरावर नेऊया.
मित्रांनो, आजच्या या विद्यार्थ्यांच्या एका महत्त्वाची गोष्ट सांगतो. मुंबईच्या एका अरुंद चाळीत जिथे दिवसाही अंधार असायचा, तिथे लहानगा भीम रात्रीच्या वेळी अभ्यासाला बसायचा. घरात तेल नव्हतं, कंदील विझला होता. बाबासाहेबांचे वडील रामजी हताश होऊन बसले होते, पण त्या लहानग्या भीमाची जिद्द पहा. तो मुलगा रडत बसला नाही. त्याने आपले पुस्तक उचलले. तो धावला, रस्त्यावरच्या नगरपालिकेच्या दिव्याखाली जाऊन बसला. कडाक्याची थंडी होती, हातापायांना मुंग्या येत होत्या, पण त्या दिव्याच्या अंधुक प्रकाशात तो बालक जगातील सर्वात कठीण गणितं सोडवत होता. आजचा विद्यार्थी म्हणतो, माझ्याकडे लॅपटॉप नाही, माझ्याकडे एसी नाही, मला खेळायला वेगळी खोली नाही. पण लक्षात ठेवा, ज्याच्याकडे काहीच नव्हतं त्यांनी इतिहास घडवला आणि ज्याच्याकडे सगळं आहे आता ते मात्र तक्रारी करतायत. बाबासाहेबांनी आपल्याला शिका हा मंत्र दिला, कारण त्यांना ठाऊक होतं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आजची आपली जबाबदारी काय? मोबाईलमध्ये गेम खेळून किंवा रील्स पाहून वेळ वाया घालवणं म्हणजे बाबासाहेबांच्या कष्टाचा अपमानच आहे. जर रस्ता अंधाराचा नसेल तर स्वतः दिवा बना. जर रस्ता अंधाराचा असेल तर स्वतः दिवा बना. तुमची लेखणी ही तुमची तलवार आहे. जर तुम्ही आज पुस्तकांशी मैत्री केली तर उद्या हे जग तुमच्या पायाशी नतमस्तक होईल. चला आज ही शपथ घेऊया की आम्ही केवळ परीक्षेसाठी नाही तर परिवर्तनासाठी शिकूया. आम्ही केवळ नोकरी मिळवण्यासाठी नाही तर इतिहास घडवण्यासाठी कष्ट करूया. नकोत आता बहाणे, आता लढायची वेळ आहे. पुस्तकाच्या शस्त्राने आता जग जिंकायची वेळ आहे. भीमाच्या त्या जिद्दीचा वारसा जपूया. विद्वत्तेच्या शिखरावर चला नवा नाव कोरूया. अशा क्रांतीसूर्याला, महामानवाला आणि ज्ञानाच्या महासागराला माझ्या कोटी कोटी प्रणाम. बोला जय भीम, जय भारत. मित्रांनो, तुम्हाला हे भाषण पीडीएफ स्वरूपात हवं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. तिथेच पेमेंटचा ऑप्शन आहे. पेमेंट केल्या डाउनलोडचा ऑप्शन मिळेल आणि तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करून मिळेल. आणि तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन, एखाद्या स्पर्धेसाठी भाषण, निबंध हवा असेल तर नक्कीच इथे डिस्प्ले केलेल्या WhatsApp नंबरला WhatsApp करा. थँक